नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज बघूयात पॉकेट पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग. पॉकेट पॅन्ट बनवण्यासाठी इथे आपण 2.25 मीटरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि ह्या फॅब्रिकला आपण डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे. आधी आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊयात. त्यासाठी इथे 2 इंचावर मार्किंग करून घेऊया. नंतर आपण उंची घेऊयात आणि याची पूर्ण उंची आहे 37 इंच. तर त्यामध्ये 2 इंच फोल्डिंगसाठी घेऊया. आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं आहे 36 इंच. त्याचा चौथा भाग येतो 9 इंच. त्यामध्ये 2 इंच मार्जिन ॲड केलं की येतं 11 इंच. अशा प्रकारे 11 इंचावर मार्किंग करून घेऊयात आणि हा फॉर्म्युला सर्व साईजसाठी सेमच राहील. आता आपण क्रॉच पॉईंटचं मार्किंग करून घेऊयात. तर क्रॉच पॉईंटचा फॉर्म्युला आहे 36चा चौथा भाग येतो 9 इंच. 9मध्ये 2 इंच मार्जिन ॲड करून येतं 11 इंच आणि वर बेल्टला सोडून खाली 11 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. यानंतर इथून पुढे 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. मार्किंग करून झाल्यानंतर असा गोलाकारमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला बॉटम बघायचं आहे. तर आधी याचं सेंटर काढूयात. तर याचं पूर्ण माप येतं 13 इंच आणि याचा मध्ये येतोय 6.5 इंच. इथे आपल्याला 6.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला बॉटम आहे 6 इंचाचा. तर दोन्ही बाजूला 3-3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपण क्रॉच पॉईंट घेतला होता त्याच्याच समोरच्या बाजूला आता मार्क करायचं आहे आणि ह्या दोन्ही रेषा आपल्याला खालून वरपर्यंत जोडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मेजरिंग टेप आपण अशी ठेवणार आहोत ज्याने की ते मार्क जोडले जातील. हे मार्किंग जोडून झाल्यानंतर आपल्याला याचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे. तर याचं सेंटर येतोय 13 इंच. जिथे 13 इंच येते तिथून आतल्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. किती सोप्या पद्धतीने आपण परफेक्ट असा शेप दिलेला आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्टची कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला हा पार्ट बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आता आपण बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी आपण डबल फोल्डेड फॅब्रिक वापरलेला आहे आणि त्यावर फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आहे. वरून 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे बॅक पार्टसाठी आणि क्रॉस पॉईंटसाठी 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. पार्टमध्ये आपण 2-2 इंच वाढवलेलं आहे कारण आपल्याला बसताना किंवा उठताना कोणताही त्रास होणार नाही. बाकीची मार्किंग आपल्याला आहे तशीच करून घ्यायची आहे. तिथे कुठल्याच प्रकारचे चेंजेस करायचे नाही आहेत. खाली बॉटमच्या साईडलाही कोणत्याच प्रकारचा चेंज करायचा नाही आहे. फक्त पुढच्या बाजूनेच आपल्याला चेंजेस करायचे आहेत. आता बघा क्रॉच पॉईंटच्या साईडलाच आपल्याला 2 इंच फॅब्रिक पाहिजे आहे. जे पण मागच्या साईडला फॅब्रिक येतं ते नको आहे. तर तिथून आपण तिरकस रेषा जोडून घेणार आहोत. बॉटमपासून वरपर्यंत 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते मार्क्स जोडून घ्यायचे. पार्टची कटिंग करून घेऊयात. हे बॅक आणि फ्रंटचे 2-2 पार्ट आहेत. हे आता आपण जोडून घेऊयात. दोन्ही पार्ट स्टिच करून झाल्यानंतर बॅक पार्ट हा बाजूला ठेवून घेऊया आणि फ्रंट पार्ट समोर ठेवून घेऊयात. त्यानंतर 2 इंच वर बेल्टसाठी सोडून खाली 3 इंचावर मार्किंग करून घेऊया. त्याच्याच खाली 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आणि अर्धा इंच आतमधल्या बाजूने मार्किंग करून घेऊन ते मार्किंग जोडून घेऊयात. साठी एक फॅब्रिक घ्यायचे आणि त्याची हाईट आहे 14 इंच आणि रुंदी आहे 11 इंच. आता जे फॅब्रिक घेतलं आहे त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि तिथेही वरच्या बाजूला 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि तिथूनच खाली 6 इंचावर मार्किंग करायचं आणि खालच्या साईडने गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. पॉकेटची संपूर्ण कटिंग झालेली आहे ती आपण
पॅन्टवर ठेवून घेऊया आणि स्टिच करूयात. पॉकेट स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचे आहे, ज्याने की आपल्याला कपडा फोल्ड केल्यानंतर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, तो इझिली फोल्ड करता येईल यासाठी. यानंतर आपण जो गोलाकार शेप दिलेला आहे तिथे स्टिच करून घेऊयात. पॉकेट स्टिच करून झाल्यानंतर त्याला कॉर्नरला एक कट देऊन घ्यायचा आहे आणि कपडा सरळ करून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे सरळ केल्यानंतर आपल्याला तो आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे. मगाशी आपण कट लावलेले त्यामुळे इझिली कपडा आपला फोल्ड झालेला आहे. आता फ्रंट पार्टवर बॅक पार्ट ठेवून घेऊया आणि मध्यात पिन लावून घेऊयात, ज्याने की तो कपडा कुठेही सरकणार नाही आणि दोन्ही बाजू समांतर शिवल्या जातील. शिवतानाही आपल्याला मध्यातूनच स्टार्ट करायचं आहे, ज्याने की दोन्ही बाजूला एकसारखा कपडा येईल, तो कुठूनही हलणार नाही. बघा, अशा प्रकारे आपली एका बाजूची स्टिच पूर्ण झाली आहे. आता सेम तसंच दुसऱ्या बाजूलाही स्टिच करून घेऊयात. आता आपल्याला बॉटम पार्ट स्टिच करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण बॉटम पार्ट स्टिच करणार आहोत. बॉटम पार्ट स्टिच करताना दोन्ही साईडचे पार्ट एकसारखे आहेत का नाही हे चेक करायचं आहे, म्हणजे की 1.5 इंच दोन्ही साईडला आहे की नाही हे एकदा बघूनच मग स्टिच करायचं. बॉटम पार्ट स्टिच करून झाल्यानंतर आता आपल्याला कॉर्नर जोडून घ्यायचे आहेत. तर बॉटम पार्टलाच खालच्या ठिकाणी 2 इंचावर स्लिट द्यायची आहे. त्यासाठी 2 इंचावर मार्किंग करायचं आणि 2 इंच सोडून त्यावर स्टिच करायला सुरुवात करायची. स्टिच करताना एक काळजी घ्यायची आहे, पॉकेटचा कपडाही त्यामध्ये येता कामा नये. पॉकेटचा कपडा सोडूनच आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या साईडलाही स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तिथेही 2 इंच मार्जिन सोडून वरच्या साईडने स्टिचिंग करायला सुरुवात करायची. स्लिट करताना जसं आपण एखाद्या कुर्तीला स्लिट देत असतो तशाच प्रकारे इथेही खालच्या बॉटम पार्टला स्लिट द्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे. आता कमरेच्या भागाची मार्किंग करून घेऊयात. आपण मगाशी 2-2 इंच मार्किंग सोडली होती बेल्टसाठी, तर तिथेच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. आधी मेजरमेंट करून आपल्याला 2-2 इंचावर संपूर्ण भागाला मार्किंग करून घ्यायचे आणि मगच ते स्टिच करून घ्यायचं आहे. कमरेचा भाग स्टिच करताना थोडीशी जागा इलास्टिकसाठी सोडायची आहे. आता इलास्टिक कट करून घेऊया. त्या इलास्टिकचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे बघा. आपली कंबर आहे 30 मधून 2 इंच मायनस करायचं आहे. त्यानंतर उरतं 28 कट करायचं आहे आणि त्याच्या एका टोकाला पिन लावून सेफ्टी पिन लावून ते आपण कमरेतून पास करणार आहोत. इलास्टिक दोन्ही साईडने एक समांतर बाहेर आल्यानंतर त्याची दोन्ही टोकं अशी एकसारखी पकडून 1 इंच एवढं त्याचं मार्जिन ठेवून आपण तिथे स्टिच करून घेणार आहोत, ज्याने की आपली ते इलास्टिक घट्ट बसेल, कुठूनही निघणार नाही आणि घातल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. यासाठी बघा, अशा प्रकारे आपली पॉकेट पॅन्ट तयार आहे. आपली पॉकेट पॅन्ट आता रेडी आहे. पॉकेटची साईज मोठी झालेली आहे. त्यामध्ये आपण एक मोबाईल ठेवू शकतो, एवढी मोठी साईज आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.